वेळेस त्यालाच म्हणलेले की इथं काला आहे त्याच्याकरताच आहे. का आला, कशाला आला, कशासाठी आला, काय करण्याकरता आलेले. निवड संसाराकरता नाही आलो. संसार हा अधोगतीतला वियोग आहे. संसाराचा बोज वाहता लागलाशी मरणाला निशी साथी कुणाला. आणि जीवनामध्ये जेव्हा साथ निर्माण करायची असेल तर परमात्म्याची साथ महत्वाची आहे. आणि जर तुला जगायचं जर असेल तर भक्तासारखा जग, रावणासारखा कंसासारखा जगायचं नाही. म्हणून कंस हा मातलेला होता. मातलेला असताना त्याने साधू संताला त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. सर्व साधू संत आले, देवाला हात जोडले. परमेश्वरा तुम्ही 7व्या अवतारात राम होते, आता 8वा अवतार घ्या आणि आमचा उद्धार करा. अवतार तुम्हा दराया करा, अवतार तुम्हा दराया करा. आणि आमचा उद्धार कर. भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही अवतार घ्या, मी पाठीमागून अवतार घेतो, तुम्ही गोकुळात जा, मी मथुरेतून गोकुळात येणार आहे. म्हणून इकडे वासुदेव आणि देवकीचा विवाह झाला. स्वासुराला जाण्याकरता निघाली आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा, कारण सारथी म्हणून कंस गेलेला होता. रथ हाकलण्याकरता कंस गेला. कारण कंसाला माहित होतं रथ हाकलता हाकलता ज्या माझी बहीण आहे आणि माझा जावई आहे याला पहिले स्वासुराला नेऊन देण्याची प्रथा होती. आता नाही राहिली. आता प्रथा वेगळी झालेली. आता पती पत्नीच जाते. पहिले नवरीच्या इकडला एखादा व्यक्ती जायचा स्वासुराला, म्हणून तो कंस गेला. जाता जाता आकाशवाणी झाली, अरे कंसा, तू ज्या बहिणीला स्वासुराला घेऊन जातो तिच्या पोटी 8वा पुत्र येईल, तुझा नाश करेल, चिंता करू नको. आणि जेव्हा नाश होईल ना त्यावेळेस त्या देवकीच्या पोटी आलेला पुत्र हा तुझा काळ बनेल. कंस दचकला, रथाच्या खाली उडी मारली. लगेच त्या देवकीचे केस पकडले, रथाच्या खाली ओढणार आणि ओढल्याबरोबर लगेच आपल्या जोडला तलवार काढली, खडग काढलं आणि खडग त्या देवकीला मारण्याकरता गेले. घेऊन या खडग माराया गावाला, घेऊन या खडग मारा या गावाला, घेऊन या खडग मारा या गावाला, घेऊन या खडग मारा या गावाला. देवकीचे केस दुसऱ्या हातात आहे, खडग मारणार. थोड्यात वासुदेवाला हात पकडला, अरे कंसा काय करतो, माझी बहीण आहे, मी काही करतो, मी हिला मारणार आहे, तिच्या पोटी 8वा पुत्र येईल आणि तो माझा नाश करणार आहे.
त्याकरता मी हिला मारणार आहे. म्हणून वासुदेवानं हात पकडला. तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे. तुझं रक्षण करणं माझं कार्य आहे. म्हणून वसुदेवानं सांगितलं की बाबा रे, सगळे कार्य जेव्हा तू करतो आहे ते सगळे पापाचेच करत आहे ना. आता एखादं पुण्याचं कार्य कर, तिच्या पोटी 8वा पुत्र येईल आणि तो 8वा पुत्र तुला मारणार आहे हे तुला माहित आहे. तिला झालेला पुत्र मारणार आहे, देवकी मारणार नाही ना. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे कंसा, तू तिला मारू नको. लागेल तर तिचा पती मी तुला, तिचा पुत्र मी आणून देईल. कंसाच्या लक्षात नाही आलं. त्यानं सांगितलं जर समजून घ्या तुम्ही पडून गेले तर. वसुदेवाला पत्नीचा जीव वाचवायचा होता. नेम आहे, ज्याचा पती सुंदर आहे त्याची पत्नी सुंदर असली पाहिजे. आणि ज्याची पत्नी सुंदर आहे तिच्या जीवाची रक्षा करण्याचं कार्य पतीच्या हातात असलं पाहिजे. त्याला पती पत्नीचं नातं म्हणतात. वसुदेवाला माहित होतं मला पुत्राची गरज नाही, पण माझ्या पत्नीची गरज आहे. म्हणून त्यानं सांगितलं कंसा, तुला माझ्यावर विश्वास नाही, तुला असं वाटत आहे मी पुत्र आणून देणार नाही, तर आमच्यावर जर विश्वास नसेल तर आम्हाला बंदीखानेत ठेव. म्हणून दोघांना बंदीखानेत ठेवलं. पहिला पुत्र झाला महाराज. पहिला पुत्र जेव्हा कंसाला आपल्या वसुदेवाला झालेला होता त्यावेळेस कंस मारण्याकरता आला. सांगितलं की याला मी मारणार. तेवढ्यात अजून मनात विचार आला की मला आठव्याची गरज आहे, पहिला काय कामाचा आहे, म्हणून मी पहिला मारणार नाही. म्हणून स्थिर बसला. तेवढ्यात मी नारद आले. नारदांनी सांगितलं अरे कंसा, तू बसलेला आहे, तुला आकाशवाणी झालेली होती, देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार होता, काय झालं? कंसानं सांगितलं नारदा, 8वा पुत्र मारणार आहे, पहिल्याची काय गरज आहे? विनाशकाले विपरीत बुद्धी. पहिला मारला असता, दुसरा मारला असता, तिसरा मारला असता, चौथा मारला असता, 5वा मारला असता. तो 5वा 6वा मारला, पण पहिला जेव्हा मारण्याकरता गेला त्यावेळेस मात्र पाप घडायला लागलं. पहिला पुत्र मारला तेव्हापासून पापाला सुरुवात झाली. जिथपर्यंत आपल्या हातातून पाप होत नाही परमेश्वर अधोगतीत मारणार नाही. म्हणून त्याच्या हातातून पहिला पुत्र नारदाच्या म्हणण्यानुसार मारला महाराज. त्याच्यातून त्याचे विचारच बदलून गेले. पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा पुत्र मारला, 6वा गर्भ मारला आणि 6वा गर्भ मारल्याबरोबर 7वा गर्भ तर गायब झाला भाऊ. आणि रोहिणीच्या पोटी गेला आणि रोहिणीच्या पोटी गेल्याबरोबर 8व्या पुत्राला सुरुवात झाली. सर्व देवांनी भगवंताला हात जोडले. देवा आता तरी लवकर या, कारण कंसाचा हा जोर जास्तच वाढलेला आहे, पाप जास्त वाढलेले आहे. देवा आमची हात जोडून विनंती आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा. देवाला प्रार्थना करत आहे. भगवंतानी प्रार्थना ऐकली आणि ऐकल्याबरोबर आणि त्या ठिकाणी देवकीच्या गर्भामध्ये म्हणजे पोटात गर्भ वाढायला लागला. गर्भ वाढत असताना विचार केला की या गर्भामध्ये समजून घ्या देव जर असेल, कृष्ण जर असेल तर काय करायचं आहे. मग गर्भात आल्यानंतर मला जर समजून घ्या कृष्ण आला किंवा देव आला हे जर कंसाला माहीत झालं तर माझी काही धडगत नाही. जसे 6 मारले तसा हाही पुत्र मारणार आहे. म्हणून देवाला सांगितलं गर्भरूपी होऊ नका आणि त्यातल्या त्यात मोठही होऊ नका. अवनी संभव आले भगवान. अवनी संभव झाले आणि भगवंत अष्टमी तिथीला बुधवार दिवशी रोहिणी नक्षत्रामध्ये आपल्या देवकीच्या गर्भातून जेव्हा जन्माला आले त्यावेळेस मात्र छोटेसे बाळ होते आणि छोट्याशा बाळामध्ये देवकीचा गर्भ एवढा सुंदर दिसायचा. आणि त्याच दिवशी अवमी संभव जेव्हा आले त्याच वेळेस सर्व देवांना, संतांना, साधू संतांना आनंद झाला. आणि आनंद झाल्याबरोबर पहिला चंद्राला आनंद झाला, नंतर रोहिणीला आनंद झाला. आणि ज्यावेळेस तो आनंद झाला त्या रात्रीच्या वेळेस वसुदेवाने त्या भगवंताला मथुरेत ठेवलं नाही महाराज. तिथून माझं नेही गोकुळाला, कारण या ठिकाणी मी राहू शकत नाही. ज्याचं मन स्थिर आहे त्याच्या जवळ मी राहू शकत नाही. ज्या ठिकाणी गोकुळ आहे, जिथं भक्ती आहे, जिथं साधू संत आहे, मला त्या ठिकाणी घेऊन जा. माझं नेही गोकुळाला, माझं नेही गोकुळाला, माझं नेही गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, माझं नेई गोकुळाला.
गोकुळात जाण्याकरता वासुदेवानं रात्री 12 वाजता भगवंताला नेलं. थोडा डिले वाढव गडा. वसुदेवानं घेऊन गेले त्यावेळेस कोणासाठी केलं? सर्व भक्तासाठी केलं. आणि भक्ताचे दुःख दूर करण्याकरता अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा 8व्या रूपामध्ये जन्माला आले. आणि जसे जन्माला आले त्या मथुरेत का राहिलेले नाही? और कंसासारखा पापी माणूस ज्या जगात राहतो ना त्याच्या घरीही देव राहत नाही भाऊ. घरातही लोक जर कंसासारखे वागत असतील तर परमात्मा त्याच्या घरातही नाही. तुम्हाला सुख राहील, जास्त आनंद नाही राहणार. पैसे खूप राहतील, धन खूप राहील, पण त्या धनाचा आनंद घेऊ देणार नाही. का? कारण तुमचे लेकर खराब राहतील, कुणाच्या पुरी खराब राहतील, कुणाचे मायबाप खराब राहते, कुणाचे सोयरे खराब राहते आणि कुणाच्या शेजारी खराब राहते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जर आनंद घ्यायचा असेल, आनंद जर ज्याच्या जीवनामध्ये असेल ना, त्याचे सर्वतोपरी लोक आपल्याशी मिळून असतात, ते सुखानं असतात. त्याचं नाव सुख आहे, त्याचं नाव आनंद आहे, हर्ष आहे, उल्हास आहे. जगण्याचा आनंद ज्याच्या जीवनामध्ये असेल ना, त्या पैशानं प्राप्त होत नाही भाऊ. भगवंताच्या नामानं तो हर्ष आनंद प्राप्त होतो. भगवंत रात्री 12 वाजता आले. मथुरेमध्ये का आलेले नाही? त्यांना त्या मथुरेत गमलं नाही. सांगितलं मला गोकुळाला घेऊन जा. गो म्हणजे इंद्रिय, कूड म्हणजे आत्मा. जे इंद्रिय भगवंताच्या नामचिंतनामध्ये आनंदमय होतात, ते इंद्रिय परमात्माच्या चिंतनामध्ये असतात. तिथंच परमात्मा असतो. माणसाच्या जीवनामध्ये 10 इंद्रिय आहे. 5 कर्म इंद्रिय असतात, 5 ज्ञान इंद्रिय असतात. त्या कर्म इंद्रियांनी भगवंताची म्हणतात ना त्याला, मोठ्या आवडीनं वावाकी करायची. मोठ्या आवडीनं परमात्म्याचं नाव 10 इंद्रियांना घ्यायचं आहे. 5 कर्म इंद्रियांनी 2 हात दिले, 2 पाय दिलेले, आणि या पायाने हाताने भगवंताच्या नामचिंतनाचा आनंद जो ने घेतलेला असेल त्याचं घर गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यानं याचा आनंदच नाही घेतला, ताडी वाजवली नाही, पायानं कीर्तनात गेली नाही, पायानं हरिनामात गेलेले नाही, डोळ्यानं त्याचं रूप पाहिलेलं नाही, मुखानं भजन गायलेलं नाही, महाराज, असा त्या व्यक्तीला परमात्म्याचा आनंदच मिळत नाही. कोणी कशातही जाणं, तुम्ही भजनाशिवाय आनंद नाही. सतत भजन करा आणि भजन करता करता, भगवंताचं चिंतन करता करता सगळं कार्य करा. परमात्मा तुमच्या घरात आहे, तेच घर तुमचं गोकुळ बनेल. नाहीतर एक दिवस मथुरा बनल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. आता आम्ही 8-7 दिवस राहिलेले गावामध्ये. राहिल्याबरोबर एका जणाच्या घरी जेवायला गेलेले होतो. 4 पंक्ती जुमदेव बाबांनी लिहिलेल्या होत्या. एक लिहिलेलं होतं, देवाचं भजन केल्याशिवाय काहीच करू नाही. हाय का नाही? बरोबर सांगा. हो म्हणा, नाही म्हणा. इच्छेनुसार जेवण करा. बरोबर आहे? हो, हाय का नाही? बरोबर आहे. 3ऱ्या नंबरवर काय होतं? हा, नाही, 3ऱ्या नंबरवर होतं की परमात्म्याचं चिंतन करूनच आपल्या जीवनाचा आनंद, म्हणजे आनंदित राहा. कसे राहा? आनंदित राहा. असे 4 ओळी लिहिलेल्या होत्या. मग सांगा बरं, कशातही गेलं तरी देवाचं भजन आहे का नाही? बरोबर आहे? कशातही जा, भगवंताच्या नामाशिवाय जगू नये हे जेव्हा प्रत्येक पंथात सांगते, मग तुम्ही देवाचं भजन का करत नाही? विठ्ठल 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 का करू नये? भेद करू नका, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. ज्याच्या जीवनात भेद मत्सर असतो ना, ते जीवन मात्र माणसाचं काही कामाचं नाही भाऊ. म्हणून होय होय वारकरी, पाये पाये रे पंढरी. ज्यानं वारकरी धर्म स्वीकारलेला असेल त्याला कोणाचाच भेद नाही. लहान असो, थोर असो, कसे असो, महाराज तो कधी भेद करत नाही. आणि ज्या धर्मात भेद असेल तो धर्मच कामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, करणे पाखंड खंडन. जेव्हा धर्माचं पालन जर करायचं असेल
तर हे पाखंड जे आहे ना हे जीवनातून काढून टाकलं पाहिजे. मातनीच्या लोकांनो, विठ्ठल 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 खंडन करा त्याचं. सगळं पाखंड आहे, सगळे एक व्हा. सर्व समाज एकच आहे. मनुष्य सर्वात महत्वाचा आहे. आणि मानवता धर्म तुम्हाला माहितच आहे. जुमदेव बाबांनी सांगितला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग मानव धर्म सोडून का वागता? विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात मानव धर्म एक आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. जगाला प्रेम रे पावे. आणि तो खरा धर्म आहे माणुसकीचा. बाकी कोणताच धर्म नाही भाऊ. हिंदू नाही, मुस्लिम नाही, बौद्ध नाही, कोणताच धर्म नाही. जाती तर सगळा संतांनी काढून टाकल्या हो. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी संती, सबके लिए खुला है मंदिर है हमारा. सबके लिए खुला है. मत्सर भेद कुठंच नाही. आणि ज्यावेळेस ते कंसानं हा भेद केला, मला मारणार आहे, हे त्याच्या जीवनामध्ये चिंतेचं वातावरण तयार केलं. म्हणून 6 लेकरं मारले, 7वा गर्भ गायब झाला. 8व्याला सुरुवात झाली. 8वा देव गोकुळात गेला. मथुरेत राहिलेलं नाही, गोकुळात गेलं. सगळे गौडणी रूपामध्ये संत जन्माला आलेले होते. सर्वांनी परमेश्वराला पाहिलेलं होतं. आईलाही दिसला नाही, पण संतांना माहीत झाला. आला आला देव घराला, आला देव घराला. भक्ती सुमने पूजियला, भक्ती सुमने पूजियला. आला आला देव घरा आला, आला आला देव घरा आला, देव घरा आला, आला देव घरा. भक्ती सुमने पूजियला. परमेश्वर आल्याबरोबर पहिल्यांदा संतांना माहीत झालेलं होतं की माझा देव आलेला आहे. एवढा सुंदर देव. आणि त्या सुंदर देवाला पाहण्याकरता पहिल्यांदा संतच आले भाऊ. गौडणीच्या रूपात जन्माला आलेले होते. आणि त्या गौडणीच्या रूपामध्ये आल्यानंतर सर्वांनी देवाला पाहिलं. देव एवढे सुंदर होते, काय विचारता. सावडा देखियाला नंदाचा, सावडा देखियाला सावडा होता. मस्त सावडा, कन्हैया लाल. सावडे लोक जरी सावडे असन पण दिसायला खूप चांगले राहते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण लोकाले त्या काले से क्यों डरते हे इसीलिए काला हूं. लोक डरते म्हणून काळा झाला. पण देवाला जे जे पाहिजे होतं ते विपरीतच परमेश्वराने केलं. म्हणलं 8व्या अवतारात पुष्प सुमने, भक्ती सुमने देवाचं पूजन केलं. सावड्या परमात्म्याला पाहिलं. अहो एवढे सुंदर दिसायचे. अनंत ब्रह्मांडाचे नायक कृष्ण परमात्मा. आणि त्या भगवंताला पाहिल्याबरोबर साऱ्या गौडणीच्या मनामध्ये मोह तयार झाला, प्रेम तयार झालं. आणि देवाला भेटण्याकरता प्रत्येक
प्रत्येक गवडण म्हणायची, देवा तुला आम्ही भेटायला कधी यायचं, तू तुझ्या आईकडून कधी येणार आहे. देवान सांगितलं थोडा टाइम आहे. आई होय म्हणाली, पहिले आईसोबत प्रेम करू दे, कारण तिच्यासोबत मला राहायचं आहे. उंगली पकडके, ज्या हाताला पकडून मला आई जोड जायचं आहे, त्या आईला पहिले प्रेम करू दे. त्या आईचं प्रेम पहिल्यांदा प्राप्त झालं की मग माणूस देव बनतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिले आईच्या प्रेमात वाढावं लागते, कारण ती आई पहिला गुरु आहे. मला माझ्या आईचं प्रेम घेऊ दे. यशोदा मैयाच, यशोदा मैया जेव्हा यश देणारी राहील, पुढे मी कर्म करता करता माझं कोणतंही जरी कार्य असेल तर यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तिचं नाव यशोदा होतं. आणि जी यशोदा आहे ती यश देणारी आहे. मुलगा किती शिकलेला असेल पण तिला यश, त्याला जर आईचा आशीर्वाद जर नसेल, आईचा कृपा जर त्याच्यावर नसेल तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई बनेल माझे थोर, काय सांगू त्याचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. यश देणारी माझी यशोदा मैया आहे. पहिले माझ्या आईला सर्व प्रेम तयार करू दे. 12 वर्षाच्या नंतर मी माझ्या आईला झालेलो होतो. तेव्हा कुठं त्या आईला समाधान झालं. आणि पुढे एक गवडण आली, तिचं नाव राधा होतं. ती राधा समोर आली आणि आल्याबरोबर देवाला ओळख माहीत होती. सांगायची गरज नाही भक्ताची ओळख. चेहऱ्याहून परमात्मा कधीच भक्ताला ओळखत नाही, धनाहून कधीच परमात्मा भक्ताला ओळखत नाही. भक्त जेव्हा समोर येतो ना, ते स्त्री असो वा पुरुष असो, त्या भक्ताचं कारणच त्या परमात्माला माहीत राहते की याची भक्ती कशी वाढलेली आहे, याचं प्रमाण कसं वाढलेलं आहे, आणि तो माझ्या समवेत जन्माला आला कसा. आणि ज्याच्या जवळ परमात्मा आहे ना, त्याला या जगाशी काही घेणे देणं राहत नाही. राधेचं लग्न झालेलं होतं. अनया नावाचा पती होता, पण आनंद लग्नात नव्हता महाराज. परमेश्वराच्या नामचिंतनात आनंद होता. ती राधा महाशक्ती आहे, ती राधा महामाया आहे, ती राधा आधी माया शक्ती आहे. ती राधा परमात्माकडे आली आणि आपली ओळख सांगितली नाही. देवाने तिला पाहिल्याबरोबर लगेच भगवंत तिच्याकडे गेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा राधा नावाचा शब्द जे आहे हे माणसाला मार्गदर्शन करते. म्हणून रोज राधे राधे बोलते जाओ. क्या करना है? राधे राधे हो, राधे राधे बोल रे, मिलेंगे आने वाले रे. हो राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. राधे राधे बोल रे, श्यामा श्यामा बोल रे. तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. तू राधे राधे, तू राधे राधे, तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे. राधा नाम बड़ा अनमोल, कृष्ण कन्हैया है चित चोर. दोनों नाम भी जोड़ के बोल, दोनों नाम भी जोड़ के बोल, तभी मिलेंगे माखन चोर. तू राधे राधे बोल रे,
तू श्यामा श्यामा बोल रे. रोज राधे राधे म्हणायला पाहिजे. रोज बसता उठता राधे राधे, बसता उठता राधे राधे. काही काही लोक तर हात जोडते, राधे राधे नाही म्हणत. काही काही लोक तर नमस्कार म्हणते, पण राधे राधे म्हणते का नाही म्हणत. राधे राधे म्हणाव, राम राम म्हणाव. आणि जुमदेव बाबाने तर हनुमान दिलेला, जय हनुमान म्हणाव. विठ्ठल 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 हनुमान की सेवा है, जय हनुमान बोलना. नमस्कार काय बोलायचं, जय हनुमान. तेव्हा परमात्म्याचं नाम चिंतन येते भाऊ. आणि जेव्हा ते नाम आलं रे आलं की भगवंत आपल्या जवळ आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडलेला. आणि त्या हृदयामध्ये जेव्हा विठ्ठलाला कोंडलेलं असेल तर त्याचं नाव भक्त आहे भाऊ. असं वरून वरून दिसणारे भक्त लय आहे. चंदन लावले, दाढी वाढवली, त्याच्यात खांद्यावर मस्त दुपट्टा, पांढरं धोतर, त्याने नखीचं धोतर, असं आनंदातनी दिसते, ते एवढा सुंदर दिसते. मग त्याला का तुम्ही भक्त म्हणाव का नाही. भक्त ऐसे जाना जे देगी उदास, 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 भक्त ऐसे जाना जे देगी उदास. गेले आशापास निवारे, गेले आशापास निवारे, गेले आशापास निवारे, गेले आशापास गेले आशापास निवारोनी, गेले आशापास निवारोनी. विषय तो त्याचा झाला नारायण, 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 झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. आवडे जन्माता पिता, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. भक्त ऐसे जाना जे देही उदास. या देहातून उदास असले पाहिजे. देहातून बरं, शरीरानं कोणी उदास राहते, मनानं कोणी उदास राहते. टेन्शन आलं रे आलं की माणूस उदास राहते. पैसे जवळले गेले रे गेले की त्याला काळजी लागते. आणि जर समजून की आपल्याजवळ काहीच नसलं तर मग आत्महत्या करते. विठ्ठल विठ्ठल ते शरीरानं उदास राहून का करता. देहानं उदास असलं पाहिजे, देहानं. आणि जो माणूस देहानं उदास राहतो त्याला काही समजत नाही ना. हो, दुःख समजत नाही, सुख समजत नाही, धन समजत नाही, घरचे समजत नाही, न आवडे जन धन माता पिता काहीच आवडत नाही. मायबाप तर नाही आवडत भाऊ. जर भगवंताच्या नामचिंतनात जर रमला, समजून घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांना घर सोडून भंडारा डोंगरात राहायला गेले. लोक व्यत्यय करते म्हणून तिथं जाऊन भजन म्हणलं. अरे लोकांनी जातीतून बाहेर काढलं हो, तरी परवा केली नाही माऊली. जरी जातीतून बाहेर केलेला असेल तरी मी जगाचा उद्धार करेन, समाजाचा उद्धार करेन. ही वृत्ती जेव्हा माऊलीमध्ये होती म्हणून माऊलीनं सारं जग 21व्या दिवशी जिंकून घेतलं भाऊ. 21 वर्षात जिंकून घेतलं आणि ज्ञानेश्वरी आपल्या हातात दिली. हे ज्ञान ज्ञान महत्वाचं आहे, जगणे महत्वाचं नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञान महत्वाचं नाही, जगायचं आहे. 4 दिवस जग भाऊ, पण वाघासारखा जगलं पाहिजे. माणसानं त्या कोंबड्यासारखं जगू नये.
खुडखुड करते, एक दिवस हलाल होते, हलाल झाले की लोक खाते, काही कामाचं आहे का? वाघासारखं जगलं पाहिजे. आणि जो माणूस वाघासारखं जगतो ना त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे भाऊ. म्हणून जीवनामध्ये आनंद घेण्याकरता परमात्म्याचं ध्यान सतत घ्या. राधे राधे बोलते जाओ. ज्यानं राधे राधे म्हणलं असेल त्याचा मार्ग सरळ आहे आणि तो कोणीही मार्गाला जर गेला सफल होईल, असफल होणार नाही. इसीलिए रोज 108 बार राधे राधे बोल, राधे राधे बोल, राधे राधे बोल, मिलेंगे अनमोल. आणि जेव्हा ते अनमोल भेटले की झालं सर्व सुखाची गोडी. ज्या ठिकाणी सर्व सुखाची गोडी मिळते त्या ठिकाणी महाराज कशाचीच गरज राहत नाही. विठ्ठल 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 काहीच नाही पाहिजे. बस त्याची गोडी लागली की रोज भजन करण्याची आवड आहे. राधेनं देवाला नेलं, पण राधेला समजून घेतलं की देव माझे तेवढ्या पुरतेच जवळ आहे, नंतर राहणार नाही. म्हणून देवानं राधेनं त्या देवासोबत खेळ खेळायला सुरुवात केली. खेळही एवढा सुंदर खेळला आणि ते खेळ खेळताना रात्रीची रात्र होईपर्यंत तिला माहीतच झालं नाही की मी कधी देवाकडे आली, देवानं मला कधी आणलं आणि मी देवाला कधी आणलेले हे राधेला माहीत झालं नाही. तेवढ्यात तिचा नवरा घरी आला. विठ्ठल विठ्ठल आला घरी. आल्याबरोबर सांगितलं देवा आता खेळ खेळलो, आता लहान होय. म्हणे मी मोठा होता येते पण लहान होता येत नाही. मग पहिलेच तुला म्हणलो म्हणे मी मोठं जर करायचं असेल तर लहान होता येत नाही, आणि लहान झालो तर मोठं होता येत नाही. आता तूच सांग म्हणे, आता मी एवढा मोठा आहे, तुया एवढा मी झालो, तूच मले बनवलं, आता मले म्हणतो तू की तुया नवरा लहान होय का? देव बाजारचा भाजीपाला आहे? केव्हाही देवाला म्हणलं ये, केव्हाही देवाला म्हणलं जा, परमात्मा जाणार नाही. कारण देव हा बाजारचा भाजीपाला नाही. मनात मी जर भाव नसल तर परमात्मा भाजीपाला नाही होऊ शकत. आपला भाजीपाला केल्याशिवाय राहत नाही, त्याला देव म्हणलेलं आहे. तेव्हा भगवंताच्या पाया पडली राधा. सांगितलं देवा अनंता श्रीधरा वासुदेवा कृष्णा लहान वय आता, नाहीतर माझा संसार वाया जाते. माझ्या संसारातली गोडी आहे त्याच्यात दुःख तयार होते. तेव्हा भगवंत लहान झाले. तेव्हा परमात्मा गुडगाभर होते. घरी गाई म्हशी होत्या आणि गाई म्हशीचं दूध खायचे, दुग्ध खायचे, लोणी खायचे, तूप खायचे. आपल्यासारखे दारून चहा पित नव्हते. विठ्ठल 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 आपल्याला तर चहा शिवाय होत नाही. सकाळी उठला काही लोक तर तोंड बी धुत नाही, चहा पिते तो. चहा पेले की मग म्हणते मला ब्लॉकेज झाले. मग त्याला 30व्या वर्षी 35व्या वर्षी तर डॉक्टर जर ब्लॉकेज काढायला न्याय लागते, 2.5-3 लाख रुपये खर्च करून. नियम आहे भाऊ. काहून? दूध का चांगलं आहे म्हणता का? दूध का म्हशीचं भेटते चांगलं? हो, चुना टाकून दूध पिऊ राहिले तुम्ही. चुना त्या पुडक्यात राहते ते. म्हशीचं दूध प्युअर आहे का? हो, त्याच्यात ते काही टाकत राहते. अहो पहिले दूध मिठाचा खडा टाकला तर नासायचं. हो म्हणानात नाही म्हणा. हो बाया, एक मिठाचा खडा दुधात टाकला ते दूध नासत नव्हतं का? खराब होत होतं ना. आता तुम्ही ते मीठ टाका का काही करा, भाजीत टाकाले का त्याले, ते दूध काही फाटत नाही. विठ्ठल विठ्ठल लोक पनीरच्या भाजीत टाकते, दूध नाचतच नाही. त्याचे कधी ते चित्र होतच नाही. मी विचार केला लेखाचा, पहिले तर आम्ही दूध टाकले, 1 मिठाचा खडा टाकला की दूध फाटत होतं. आता तर फाटत बी नाही. मग दूध का चांगलं आहे का? आता दूध चांगलं नाही. या आतमध्ये जायते आणि त्याला ब्लॉकेज तयार करते. मग त्याच्या करते काय करावं लागेल भाऊ? एक तरी गाय घरी बांधून ठेवावं. विठ्ठल 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 ज्याच्या घरी गाय आहे त्याला प्युअर भेटन खायला. माखन खाओ, दूध खाओ, ताक पिओ और तूप भी खाओ. सगळं ओरिजिनल भेटन. आणि देवाने तेच ओरिजिनल खाल्लं म्हणून परमात्मा असं लट्ट बनून गेलेले होते. आजकाल कोणाच्या घरी गाई नाही बघ, कुत्रे आहे. कुत्रे काय आहे? ए माणसं, काय आपल्या घरी? कुत्रे. त्याच्या दरवाजात लिहिलं आहे कुत्र्यापासून. मी म्हणत नाही भाऊ, डोंगरे महाराज म्हणते ज्यानं कुत्रे पोसले ते पुढच्या जन्मात कुत्रे व्हायच्या तयारीत लागले. विठ्ठल 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 ज्यानं कुत्रे पोसलेले असन ते तुमच्याकडे नाही म्हणा, दिसले नाही मला कोणाच्या घरात. मग म्हशी महत्वाची आहे, गायी महत्वाची आहे. गाय पवित्र आहे. 33 कोटी देवांचं स्थान गाय आहे. म्हणून गोमाता खूप महत्वाची आहे. ती गोमाता आपल्या घरी ठेवा भाऊ. 2 गायीचं खाणं एकटं कुत्रं खाते. विठ्ठल 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 2 गायीचं खाणं एकटा कुत्रा खाते.
गाईले फिरवायला न्याय लागत नाही. हा मुर्दा क्लास 1 ऑफिसर असून सुद्धा सर कुत्र्याला रोडनं नेते म्हणलं हागलं पाहिजे म्हणून. विठल 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 नेते का नाही? खोटं बोलू नका. हो म्हणा नाहीत नाही म्हणा. मी कधीच खोटं बोलत नाही. गाय माता जी आहे ना, गोमाता, हे नेत नाही. तिचं शेण जरी पडलं तर भाऊ 32 बिमारीवर कामा पडते. इले गाय म्हणलेलं आहे. विठल विठल विठल. कुत्र्याचं शेण लावा बरं, गायले लावतात जमते का? तर त्याचं केस जर आपल्या भाजीत गेलं, 50 वर्ष कमी होते माणसाचे. किती वर्ष कमी होते? 50 वर्ष. पाळीव प्राणी पाळण्यासाठी मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण ते पाळाजोगते असले पाहिजे. कुत्रा पाळण्याजोगता नसतो. कुत्र्याला पाळावं लागत नाही. कुत्र्याला भाकर टाकावं लागते. कुत्र्याला जेवायला द्यावं लागते. कुत्र्याला घरी बंदिस्त ठेवता येत नाही. बंदिस्त ठेवण्याकरता माझी गाय आहे. ती गोमित्र जरी ते देत असेल ना, ते गोमित्र 16 बिमारीवर कामा पडते. आणि कुत्र्याचं काल तर त्या बुटीच्या अंगावर श्रीराम करत होते ते विठल विठल विठल. काल पाहिलं ती बुडी बिचारी बसली होती, माय बिचारी ते भागवत अशी रामकथा ऐकत. ते आलं का आलं, तिला दिसलंच नाही ती बुडी कोण होय म्हणून. म्हणजे ते असे अज्ञान आहे. त्या अळानी लाडानी जनावराला आपण पोसतो. गाई पोसत नाही भाऊ. नंदबाबानं ते गाई पोसलेल्या 60 लक्ष गाई नंदबाबाकडे होत्या. आणि ते गाई एवढ्या सुंदर होत्या. परमात्मा काय करायचे? त्या गाई जवळ जायचे कसे भाऊ? डाव्या गुडघ्याने रांगतो, तडवे तड हात टेकितो. डाव्या गुडघ्याने रांगतो, तडवे तड हात टेकितो. बाईने बाईला नंदाचा नंदन ग बाई, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन ग बाई, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन बाई मी, नंदाचा नंदन बाई, नंदाचा नंदन. डाव्या गुडघ्याने रांगतो, तडवे तडहात टेकितो. आणि ते तडवे हात टेकता टेकता ती गाई जोड जायची. आणि गेल्याबरोबर गाईनं आपोआप पानं व्हायचं ना आपोआप दूध द्यायचं भाऊ. आणि देवाच्या अंगाला चाटायचं. किती प्रेम त्या गाईचं देवावर होतं. आणि देवाचं गाईवर असं प्रेम होतं की देव गाईजवळ गेल्या बरोबर दूध द्यायचे ना हो. एवढं सुंदर परमात्म्याचं प्रेम गाईवर होतं. आणि ते खाता खाता परमात्मा लट्ट झाले. 5 वर्षाचा कृष्ण गवताना गवड्यात हिंड राजा. 5 वर्षाचा परमात्मा झाला आणि साऱ्या गवड्यामध्ये, गाईमध्ये आणि गवडणीमध्ये फिरायचा. फिरता फिरता सवंगडी तयार केली आणि सवंगड्याची संघटना केली. आणि संघटनेमध्ये त्यांनी सांगितलं, बाबा रे, आपल्याला गावात राहून जगायचंय, खायचंय, दहीदूध घ्यायचंय. सरे सवंगडी म्हणायचे, कृष्णा तू म्हणतोय तशा गोष्टी नाही. कारण दहीदूध आमचे आई वडील मथुरेला जाऊन विकतात, आम्हाला काहीच ठेवत नाही. म्हणे ठीक आहे, मी आणून देईन. म्हणे कसं काय आणणार? म्हणे आपण संघटना करू आणि संघटनेतनी जर नाही दिलं कोण तर त्याच्या घरच्या चोऱ्या करू. सगळे म्हणे कृष्णा तो बरोबर बोलला, पण चोऱ्या कराले आमच्यातनी ताकद पाहिजे. मग तुम्हाला जर चोऱ्या करायच्या असं समजून घ्या. समजा करायच्या असेल, पोटभर जगायचं असेल तर तुम्ही काहीच करायचं नाही. आणि आपण काहीच करत नाही भाऊ, सगळं करते तेच करते. म्हणून तुम्हाला एकच काम करायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणात याद तरी यारे लागे, याद तरी